जालन्यातील कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला गरम सळईने चटके दिल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। कैलास बोराडे या व्यक्तीचा मद्यधुंद अवस्थेतला एक व्हिडिओ मनोज जरांगेंनी दाखवला होता। कैलास बोराडे हा मद्यधुंद आणि अर्धनग्न अवस्थेत असून तो अशा अवस्थेमध्ये मंदिरात गेल्याचा हा व्हिडिओ असल्याचं दिसून आलंय। यावर कैलास बोराडेच्या भावानं स्पष्टीकरण दिलंय। जरांगेंचा कोणीतरी गैरसमज करून दिला असं पीडित बोराडेचा भाऊ म्हणाला। तर आमच्यावर खरंच अन्याय झाल्याचंही भगवान बोराडेनं म्हटलंय। कुठला आहे काय मला काय माहिती नाही, पण ह्यो एक मिनिटासाठी मुद्दाम होऊन दाखवतोय। हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजूनं बसून हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही। अहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली, महादेवाचे मंदिर उभा केले आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो, धर्माचा म्हणतो आम्हाला काय देणं घेणं नाही याचं, कोणाचा असो याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे। मेन मुद्द्यापासून याला डायव्हर्ट करण्यासाठी किंवा भरकटण्यासाठी याला पुरी ताकद लावली जात आहे, पुरा प्रयत्न केले जात आहे। याबद्दल मला कळकळीने विनंती आहे की मला माझ्या भावाला माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा, बस माझं दुसरं काहीच म्हणणं नाही, माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा। आणि राहिला जरांगे साहेबांनी पण सांगितलं की विटंबना वगैरे झालेली का काय, तर जरांगे साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब हे जर चौकशी झाली समजा ही तुम्ही खरंच चौकशी करा, परिसरात पण विचारा साहेबांना काहीतरी गैरसमज करवण्याचा प्रयत्न केला जात आहे। साहेब तुम्ही मी खूप पीडित आहे, आम्हाला तुम्ही तुमचं सहकार्य असावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।